वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होतं? नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम एक ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. ओंकार, ओंकाराचा अर्थ काय होतो? जसं आता वेदाचं सांगते मी तुम्हाला. एक वेदामध्ये 4 विभाग केले व्यास महर्षीने. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, नाही का? अथर्ववेदामध्ये विषयाची येवणी आहे. अ म्हणजे काय? ऋग्वेद. ऋग्वेद. ओ यजुर्वेद. म सामवेद. आणि अर्धतन्मात्रा अथर्ववेद. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला प्रथम ओम नमोजी आद्या. नमन जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा येतात. म्हणून नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवायला पाहिजे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्. मुक्याला सुद्धा बोलता येतं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. काय? पांगळं आहे ते चलतं, गिरी पर्वत चढतं म्हणे. म्हणे नव्हे, बरोबरच आहे. ज्याला वाचता येत नाही त्याला सुद्धा आता ज्ञानेश्वरी वाचता येते. फक्त नुसतं बोट पारायण केलं तरी. कृपा करी हरी तयावरी, सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी. कळतं का लोकांना? किती सोपं करून सांगितले माझ्या ज्ञानराज माऊलीने. ज्याला ज्ञानेश्वरी जमत नाही त्यांनी हरिपाठ म्हणायचं.